फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल पॅक युअर बॅग. सो फ्रेंड्स, पुण्यामध्ये आज एक इंटरनॅशनल एक्झिबिशन चालू झालं आहे. तर ह्या इंटरनॅशनल ट्रेड फेअरमध्ये एक्झॅक्टली काय काय आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. आणि हे जे एक्झिबिशन आहे ते 17 तारखेपासून चालू झालं आहे ते 26 तारखेपर्यंत आहे. आणि एक वीकपर्यंतच आहे. तर ऑलमोस्ट बघूया आपण आपल्याला काय काय बघायला मिळतं. आणि खूप मोठं असं आहे आणि एअर कंडिशनिंग पण आहे, मस्तपैकी आहे. तर आपण बघूया आतमध्ये काय काय बघायला मिळतं. तर इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सोफा वगैरे बघायला मिळतील. सोफा झाले, डायनिंग टेबल झाले आणि खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि सॉफ्ट स्पंज वगैरे खूप मस्त असं वाटेल हे. तर हे होम इंटेरियरवाल्यांचं होतं आणि खूप मस्त आहे. तर हे दुसरं होतं ते इलाइट प्लस फर्निचर होतं. इथे पण तुम्हाला व्हरायटीज ऑफ फर्निचर बघायला मिळेल, प्लस डायनिंग टेबल वगैरे पण तुम्हाला बघायला मिळेल. त्यानंतर हे झुला वगैरे पण तुम्हाला बघायला मिळेल, जो की खूप कम्फर्टेबल होता. त्यानंतर हे अँटिक पीसेस पण फर्निचरचे तुम्हाला बघायला मिळेल. खूप मस्त असं होतं ते पण. तर मला हे वालं खूप जास्त आवडलेलं. त्यानंतर देव मंदिर प्लस गालिचा वगैरे पण खूप भारी आहेत. तर ह्यामध्ये पण खूप प्रकारचे गालिचा होते. आणि पुढचं म्हणजे हे होम डेकोर. आणि होम डेकोरमध्ये पण हे तुम्हाला प्लांट्स वगैरे पण आर्टिफिशियल प्लांट्स बघायला मिळतील. त्यानंतर हे जो सेक्शन होता तिथं पूर्ण 100, 200, 300 रुपयामध्ये हा पूर्ण सेल चालू होता. तर 200, 300, 100 रुपये असं त्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हरायटीज ऑफ प्रोडक्ट मिळतील. आणि हे पण होम डेकोरचं जे प्रोडक्ट होते ते पण खूप भारी होते. अँटिक असे प्रोडक्ट्स होते. तर यांचा सेक्शन पण मी दाखवतो तुम्हाला. त्यानंतर भांडी वगैरे, त्यानंतर आपल्या घरच्या यूजसाठी वगैरे जे बेडशीट्स वगैरे असते तर अंगावरती घ्यायला वगैरे ते पण खूप असं कम्फर्टेबल होतं आणि ते पण सेलमध्ये होतं. तर इथं घरचे प्रोडक्ट्स पण मिळते. आणि पुढचं म्हणजे इथं खूप सारे व्हरायटीज ऑफ ज्वेलरीज, अफगाणिस्तान फ्रूट्स वगैरे पण तुम्हाला इथं खायला मिळेल. आणि खूप भारी असे आहेत हे जे काय यांचे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते खूप भारी आहेत. आणि त्यानंतर इथं चटणी आणि स्वीट्स पण होते त्यांचे, खूप मस्त असे होते. तर आम्ही हे सगळं ट्राय केलं आणि ह्यातून एक बॉक्स पण घेतला. खूप मस्त असा टेस्टी असं होतं हे. आणि पुढं पण तुम्ही सेक्शन बघू शकता इथं, म्हणजे कृष्णासाठी वगैरे ठेवायला वगैरे. तर हा सेक्शन जो होता तो गुजरातचे होते हे सगळे सेक्शन. तिथं खूप खूप सारे असे गुजरातचे वगैरे, सुरतचे वगैरे असे प्रोडक्ट्स होते. तर हा इंटरनॅशनल एक्झिबिशन आहे, त्यामध्ये खूप सारे म्हणजे देशातून लोकं आलेली आहेत तिथं. त्यामुळे तुम्हाला सगळीकडच्या वस्तू इथं तुम्हाला एका छताखाली मिळून जातील. जसे की महिलांसाठी वगैरे कपडे वगैरे पण आहेत तिथं. तर त्यामध्ये पण खूप सारे व्हरायटीज आहेत, म्हणजे ड्रेस, कुर्तीज वगैरे. त्यानंतर आम्ही चप्पल पण बघितली. इथं खूप सारे कोल्हापुरी चप्पल्स होते. आणि हा ड्रेस सेक्शन. त्यानंतर आम्ही चप्पल बघितली आणि ती घेतली पण इथून, कारण हे लेदरचं होतं आणि गुजरातवरून त्यांनी इम्पोर्ट केलेलं होतं. त्यानंतर इथं ज्वेलरी वगैरे पण होतं. तर हा सेक्शन झाल्यानंतर आम्ही इथं दुसरी ज्वेलरीचं सेक्शन बघितला. खूप अशा ज्वेलरीमध्ये व्हरायटीज होत्या तिथं पण. खूप असं मस्त होत्या. आणि उन्हाळ्यासाठी हे व्हाईट कपडे वगैरे. आणि हे जे एक्झिबिशन आहे ते फक्त 10 दिवसच आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकर जाऊन लवकर व्हिजिट करा. कारण इथं खूप साऱ्या व्हरायटीज तुम्हाला बघायला मिळतील आणि तुम्हाला बोर पण होणार नाही. पूर्ण मस्त अशी शॉपिंग होऊन जाईल, कारण जे काही प्रोडक्ट्स आहेत ते तुम्हाला खूप अफोर्डेबल प्राईसमध्ये मिळून जातील. म्हणजे महिलांसाठी पर्स असेल, ज्वेलरी असेल, वेगवेगळ्या टाईप्सचे कपडे असतील, तर सगळं तुम्हाला इथं मिळून जाईल. फक्त मुलींसाठी नाही तर मुलांसाठी पण इथं खूप सारे ऑप्शन्स आहेत. चपलांचे झाले, शूज झाले, कॅप झाले, खूप सारे ऑप्शन्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. होम डेकोरचे झाले. तर असं खूप तुम्हाला वस्तू तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर हे पूर्ण एअर कंडिशनिंग आहे, त्याच्यामुळे उन्हाळ्यात पण तुम्ही दिवसभरात कधी पण गेला तरी तुम्हाला अजिबात उकडणार नाही इथं. आणि हा सेक्शन पण तुम्ही बघा, खूप असा मस्त असा सेक्शन आहे. आणि त्यानंतर इथं आपल्याला मॅक्स प्रोटीन पण बघायला मिळेल. तर तुम्हाला मॅक्स प्रोटीनचा पण स्टॉल दाखवतो. तर हे पण मुलांसाठी, मुलींसाठी, सगळ्यांसाठी ठीक आहे. त्यानंतर हे चटणी मसाले होते. तिथं पण चटणी व मसाल्यामध्ये पण खूप सारे व्हरायटीज होतात. आणि लसूण चटणी होती, शेंगदाणा चटणी होती. त्यानंतर भाकरी पण इथं अवेलेबल होती. 80 रुपयाला समथिंग भाकरी होती. तर इथं आणि तुम्हाला बाकीचे चिप्स वगैरे पण मिळतील. खूप सारे खायच्या वस्तू पण इथं आहेत. आणि हा खूप मोठा असं एक्झिबिशन आहे हे. जवळपास 50,000 पेक्षा प्लस जास्त प्रोडक्ट्स तुम्हाला इथे ह्या एक्झिबिशनमध्ये बघायला मिळतील. आणि ते पण पूर्ण एका छताखालीच तुम्हाला सगळं होऊन जाईल. आणि खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये तुम्हाला प्रोडक्ट्स मिळतील, जसं की हे फर्निचरचे प्रोडक्ट्स वगैरे झाले. हे पूर्ण असं अँटिक असं आहे, म्हणजे घराला तुमच्या एकदम शोभा देणार असं हे पूर्ण सेक्शन आहे. त्यानंतर पुढं गेल्यानंतर आपल्याला इथं हे जे प्रोडक्ट्स आहेत ते पण बघायला मिळतील.
टेबल्स वगैरे झाले, पॉट झाले, त्यानंतर देवाचे साहित्य म्हणजे देव वगैरे पण जे आहेत ना, ते पूर्ण असे एकदम मस्त असे देव वगैरे आहेत. म्हणजे तुम्ही कधी बघितले पण नसतील एवढ्या व्हरायटीज तुम्हाला इथं बघायला मिळतात. आणि पुढच्या सेक्शनमध्ये तुम्हाला गेल्यानंतर इथं हे पण बघायला मिळते म्हणजे अंडरविअर वगैरे सगळं जे काही वस्तू आहेत ते. मोटरसायकल बघायला मिळतील. इथं तुम्हाला बडीशेपचे वेगवेगळे टाईप्स बघायला मिळतील. खूप साऱ्या व्हरायटीजमध्ये बडीशेप वगैरे होते आणि तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही टेस्ट पण करू शकता. त्यानंतर हे जे डेनियम्स, त्यानंतर हे व्हाईट कपडे, त्यानंतर हे जे काही ड्रायफ्रुट्सपासून बनवलेलं असते चॉकलेट्स आहेत, दुबईचे वगैरे इम्पोर्ट केलेले असे चॉकलेट्स आहेत. खूप मस्त असे चॉकलेट्स तुम्हाला इथं बघायला मिळतील. त्यानंतर इथं आम्ही सोलर लाईट्स पण चेक केले, ज्याला नुसतं टच झालं म्हणजे पूर्ण अंधार झाला आहे की ऑटोमॅटिक लाईट लागते. त्यानंतर ह्या वस्तू पण आम्ही बघितल्या, म्हणजे लहान मुलांसाठी पण इथं खूप साऱ्या वस्तू बघायला मिळतील. तर ह्यांचा हा सेक्शन होता. तिथं किचन्स वगैरे खूप साऱ्या असं भारी भारी काही काही वस्तू तुम्हाला बघायला मिळते. जे की आम्ही इथं किचन वगैरे बघितली. मेनली खूप मस्त असे किचन्स होते तिथले. मला किचन सेक्शन खूप आवडलं इथलं. आणि पुढे गेल्यानंतर इथं पुन्हा ज्वेलरीचा सेक्शन होता. त्यानंतर लहान मुलांसाठी खेळणी होती आणि त्यानंतर उन्हाळ्यासाठी लागणाऱ्या कॅप्स होत्या. तर हे एक्झिबिशन फक्त 27 तारखेपर्यंत आहे आणि जर तुम्ही पुण्यात असेल तर तुम्ही ह्या एक्झिबिशनला नक्की व्हिजिट करा. 27 तारखेला एंड आहे.